हॅलो एव्हरीवन. मुलाखतीमध्ये बऱ्याचदा तुम्हाला हॉबी विचारला जातो. अशा वेळेस कॅन्डिडेटचा प्रश्न असतो की मॅडम काय सांगू किंवा माझं तर हॉबी नाहीच आहे. तर मी स्पष्ट बोलेन इथं की प्रत्येकाला हॉबी नसतो असं कुठलीही व्यक्ती नाहीये. तुम्हाला हॉबी स्वतःचा ओळखता आला नाही, शोधता आला नाही. सो गो अँड रिव्हिजिट युअर पर्सनॅलिटी. तुम्हाला तुमचं हॉबी नक्कीच सापडेल आणि त्याच्यावरती तुम्ही काम करा की तुमचं हॉबी नक्की काय आहे. दुसरं एक असं की डोंट गो टू इंटरनेट आणि AI टू फाइंड युअर हॉबी. तसंच लोक स्वतःचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह शोधताना इंटरनेटवर जातात आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह शोधत बसतात आणि ते सांगतात. तर कसं असतं, जे पुढचे पॅनल असतं ना, तुमच्या वया एवढा त्यांचा एक्सपिरियन्स असतो. तुम्ही जेव्हा एखादा हॉबी सांगता ना, तो तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये रिफ्लेक्ट झाला पाहिजे. तुमचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्या हॉबीमध्ये रिफ्लेक्ट झालं पाहिजे. एका स्टुडंटने सांगितलं होतं माझं हॉबी ट्रेकिंग आहे आणि त्याच्या निगेटिव्हमध्ये होतं की लिडरशिप क्वालिटी लॅकिंग आहे आणि मला कॉन्फिडन्स कमी आहे. ट्रेकिंग करताना ह्या दोन्ही गोष्टी लागतात. म्हणजे तुमचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुमच्या हॉबीला जस्टिफाय करतायत का. एकाने सांगितलं होतं माझं मेडिटेशन हॉबी आहे आणि निगेटिव्ह मध्ये सांगितलं होतं की मी जरा गोंधळते. तर हे चुकीचं आहे. तुमच्या मेडिटेशन हॉबीमध्ये तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटीमध्ये स्थितप्रज्ञता रिफ्लेक्ट झाली पाहिजे 20 मिनिटाच्या इंटरव्ह्यूमध्ये. तर याची पूर्णपणे काळजी घ्या आणि ओव्हरऑल इंटरव्ह्यू बॅलन्सिव्ह कसा होईल याची काळजी घ्या.